मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि माझा आहे ना हा ड्रेस आहे ना, हा जो शर्ट आहे माझा, एक मिनिट तुम्हाला सांगतो. हा जो टी शर्ट आहे ना, हा माझा फेवरेट होता. फेवरेट टी शर्ट होता. हा जो दिसतोय का, हा आहे ना मी खूप दिवस झालं म्हणजे घातलाच नाही. फेवरेट म्हणजे आहे ना, ज्या ड्रेसमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं. एक मिनिट, हे बघा, हा असा ड्रेस आहे माझा. ठीक आहे, हा टी शर्ट आहे. आणि आता तुम्ही रेग्युलर सारखा वापरतो ना, ब्लॅक कलरचा टी शर्ट आहे. माझा ब्लॅक कलरचा टी शर्ट कुठं आहे? अच्छा, गावात कुठं टाकला? हां, इथं आहे. हा जो आहे ना, यात एक मला कम्फर्टेबल वाटतं. माझ्याकडे बाकीचे आहेत टी शर्ट वगैरे, पण त्यात मला एवढं कम्फर्टेबल नाही वाटत. ह्यामध्ये आणि त्यामध्ये मला जरासं कम्फर्टेबल वाटतं, नाही का? ठीक आहे. तर गॅसला जायचं होतं, पण मला उठायला रात्री झोपायला उशीर झाला. नंतर मग उठायला पण उशीर झाला आहे. असे काय माहीत आहे का, इथून आहे ना ते एक 25 किलोमीटर आहे तुमकुंटा, मल्हापूरपासून. तर एवढ्या लांब जाण्यासाठी आहे ना मला तासभर तर लागेल. म्हणजे 10:30 वाजता ना तिथं. आता किती वेळ लागेल मला माहीत नाही. जाऊ का नको विचार करतो आहे का, उद्या सकाळ लवकर निघू असं काय तर प्लॅन करतो आहे. बघू काय होतं आहे ते. ठीक आहे, कारण एकदा जर गॅस संपला माझा, भरपूर म्हणजे 1.5 महिना झाला असेल मी गॅस आणून. तर गॅस जर संपला ना तर जरा वांदं होईल माझं. म्हणजे थोडीशी धावपळ होईल. मी इलेक्ट्रिक शेगडी वगैरे आणून ठेवतो बॅकअपसाठी, काही विषय नाही. पिलो काय, तुला ब्लॉगिंग करायची? दादा थांब, ये वरती ये. आय ग आशिया ताता, हे आमचा पिल्लू. त्यापासून ना तक्रार मी का 2 दिवस झाले ना. त्या दिवशी तिने आप्पे केलते आणि काल पॅटेस केलते ना, तर ते अनहेल्दी होतं, म्हणजे नाही का तळलेलं वगैरे. तर ते नाही ना आज सँडविच बनवून आणलं आहे. त्यात कांदा आहे, टमॅटो आहे, काकडे असा विषय बनवून आणला आहे. ठीक आहे. हे छान झालंय, मस्त आहे. मस्त आहे. म्हणजे मग ते सँडविच झालं ना, त्याचा ना कांदा जास्त झालता. ठीक आहे. ठीक आहे, कांदा जास्त झालता, पण चवीला एकदम चांगलं झालं. त्यामुळे आहे ना तिनं ह्या वेळेस कांदा टाकला नाही. जस्ट बीटरूट, गाजर आणि काकडे टाकले त्यात. ठीक आहे. काही विषय नाही. दुपारी काय राहणार झालं माहिती आहे का, जायचे टायमाला मी आहे ना कामावर चाललो होतो. त्यावेळेस ना गॅसचा वास यायला लागला. हा म्हणतो गॅसचा कसं काय वास होतं, गॅसचा कसं काय वास. मी चेक केलं तर ही नळी आहे ना, ते तुटलेलं आहे. आम्ही आहे ना गॅसचं कनेक्शन पण काढून ठेवलं, कारण आहे ना वास जास्त यायला लागला होता. आणि आम्ही खायला नूडल्स आणि बिर्याणी वगैरे आणली होती. नंतर थोडीशी शिल्लक आहे, झाकून ठेवलेली आहे. तर आहे ना आता ही चेंज करायला आहे. मगाशी मी जेवायला आलो 8 वाजता, तेव्हा आहे ना ही पाईप आणून ठेवला होता. आता निवांत चेंज करतो त्याला. ठीक आहे. असे बघा आता कसं चेंज करतो. त्यातनं काय तर पडलं, वॉरंटी कार्ड काय तर आहे. ठीक आहे, आपण साईडला ठेवू. तर हे अशी नळी येते, सेम टू सेमच आहे. अगोदरची पण ऑरेंज कलरच आहे. सुरक्षा आहे. म्हणजे कोणती कंपनी काय नाही आहे त्याच्यावर. 8mm आहे. हे किती सेम आहे, हे पण 8mm आहे. तर अगोदर आपण हे चेंज करूया. ठीक आहे. तर हे असं होतं डायरेक्ट, काही विषय नाही. ते काढतो आणि एक साईड आहे ना, जो मी जिथून पाय घेतला ना, तो काय म्हणला, एका साईडला फक्त क्लिप लावायची गरज आहे, दुसऱ्या साईडला क्लिप लावायची काही गरज नाही बोलला. म्हणलं ठीक आहे. त्याने एकच क्लिप म्हणलं असं तुझ्यापाशी आहे, म्हणलं माझ्यापाशी जर गरज लागली तर येतो म्हणलं, जर वास वगैरे आला
वास वगैरे आला तर येतो म्हणलं त्याला. ठीक आहे, तर हे तर लागलं इथं. आता मला आहे ना आयुष्यात पाऊस लागला गायचं. जस्ट आलो मी कामावर ना, तरी पण आवाज लागला. ठीक आहे, तर आता हे मी काढतो. तर मला कॅमेरा धरायला येतं कोण नाही आहे. ठीक आहे, कॅमेरा कोण नाही आहे. शेर अकेला हा का हे गायचं. हे बघा दिसतंय का. तर हे असं तुटलं होतं. तुम्हाला एक मिनिट लावतो. हे ना हे बघा असं पूर्ण तुटलं होतं. हेतून ते लीक होत होतं. मी सकाळी आहे ना ह्याला कापायचा पण प्रयत्न केला. दिसतंय तुम्हाला. हे कापायचा पण प्रयत्न केला पण ते तुटलंच नाही मला. आतून त्याला तार असते ना, तर ह्याचा काही उपयोग नाही आहे आपण. तर मी आता हे जोडून बघतो त्याला. तुम्हाला जोडल्यावर जाऊ कसं काय विषय आहे ते. आता वगैरे हे पाईपमध्ये टाकून घेतो. थोडंफार हाल राहणार आहे. तर फिट्ट झालं ते पण. आता गॅस बसवतो मी 1 मिनिट. फायनली फिट्ट झाले. हे बघा हे असं. आणि इथं आहे ना ते आवळून घेतलं चांगलंच. आता भाऊ गॅस चालू करून. तर मी आत्ता बटन चालू केलं तर त्यातनं आवाज यायला लागला. ते नीट बसतं नव्हतं. आता बसतंय. बटन पण चालू केलं मी. चालू केली की आता. तू काय कर, चालू कर. झालं का. तसंच आहे ते. तेवढंच होतं ते पहिलं पण तेवढंच होतं. गॅस चालू कर. ते आपलं हे चालू कर. बटन चालू कर. तू तिकडे खोलीत जा. मी करतो तू तिकडे खोलीत जा. नको जा तिकडे. अरे जा तिकडे. जा तिकडे त्या खोलीत जा. मी चालू केलं सांगतो तुला. अरे 2 मिनिट. मला काय झालं तर चाललं पण तिला आणि पिल्याला काय होऊ नये असं मी काळजी घेतो. भेटतो नाही. फायनली आमचा गॅस चालू झालाय. गॅस चालू झालाय. आता करायचे दूध गरम. ओके, तर फायनली बदलला. आणि विषय माहीत आहे काय, आता हा गॅस पण संपत आलेला. मला गॅसचं पण जुगाड करावं लागणार आहे. ब्लॅकनं भेटतो का नाही उद्या विचारायला जावं लागलं. कारण ना ते मला गॅसचं ते ॲडजस्टिंग करायचं ना, त्यासाठी मला फुल डे पाहिजे. मला तिकडं तुमकोण्याला जाऊन तिथं नोटरी वगैरे करून ते ॲड्रेस चेंज करायला लागणार आहे. तो पण मी उद्या बघतो गॅस कुठे भेटते का. 5 किलो जरी भेटला ना थोडासा तरी पण ठीक आहे. उद्या बघतो काय विषय ते. आत्ताच चालू झाला गॅस. ओके, मगाशी आहे ना मगाशी जेवायला आहे ना आम्ही काय केलं. ही नाही ना माझ्या वाईफ आहे ना इथूनच नूडल आणलं होतं आणि तिनं ते खाल्लं. आणि पिल्याला आहे ना पाणी थोडंसं गरम करून तिला सेरलॅक खायचं असतं ना, तर ते खालचे ते सिक्युरिटी आहेत ना त्यांच्याकडून आहे ना त्यांच्याकडून थोडंसं पाणी गरम करून आणलं होतं आणि त्यात सेरलॅक्स वगैरे दिलं तिला पुरीला पिल्याला. आणि मी आहे ना येताना बिर्याणी आणली होती. तर ठीक आहे, मग असं नूडल पण ह्यात आहे तर बिर्याणी पण त्यातच आहे. तुम्हाला बघायचं का. हे बघा ठीक आहे, असा विषय आहे जेवणाचा. ओके, तर ब्लॉग इथे संपवतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय प्लीज.